आणि संधी बघून एखाद्या गोष्टीला नाही बोलणं ही बी तर एक कला आहे. आणि याचा अर्थ हाच आहे की हे तुझ्या आचरणामध्येच नाही आहे. आता ही गोष्ट तुला समजू देत किंवा नग समजू देत, पण विचार करणं गरजेचं आहे. चल बाळा. बाळा दादा, तुमच्या आचरणामध्ये तर काही कमी नाहीये. पण मला ही गोष्ट समजत नाहीये की एक बाप असूनही आपल्या लहान मुलावर प्रेम आणि मोठ्या मुलाबरोबर असा व्यवहार कसं करू शकतं कोणी. हे बघा, तुम्ही माझ्या बाळाचे कान का भरताय? आत्या, कोणी माझे कान का भरेल? ना म्या मूर्ख आहे आणि ना लहान. समजा काय समजतं मला? बाळा, तांदूळ घ्या, डाळ घ्या, तांदूळ घ्या, डाळ घ्या, डाळ घ्या, अरे थांब थांब. 5 आण्याची वस्तू 2 आण्यात घ्या. अर्ध्या किंमतीत घ्या. स्वस्त आणि चांगला माल घ्या. या या. अहो डाळ 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 तर घेऊन जा. हे काय चाललंय रामजी? म्हणजे अर्ध्या किमतीत? वहिनी, आपण त्यांच्या परी किंमत कमी नाही करू शकत. आणि लोक तर स्वस्तातल्या गोष्टीकडेच पळतात. कुणास ठाऊक आता कसले दिवस बघायला लागताय. पर वहिनी, म्यान शेठजी सांभाळत तर होतो. 1-2 दिवसात ठीक बी झालं असतं. तुम्हाला याची काय गरज होती? शेठजी तर आता लेक तर लुटारू निघाला. सगळं उद्ध्वस्त झालं. आणि आता तुमचे शेठजी म्हणजे माझा नवरा विचार करून आजारी पडले. म्हणून मला बाहेर पडावं लागलं. आता पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना. पण अशी तर विक्री होणार नाही. अशा प्रकारे यांनी भाव उतरवला तर मग सगळे तिकडेच जातील. आणि जेव्हा आपलं सामानच विकलं जाणार नाही तेव्हा काय होईल? पर वहिनी, ज्या किमतीत विकत घेतलंय त्याच्यापेक्षा कमी किमतीत विकणं हे व्यवहाराच्या सिद्धांतामध्ये बसण्यासारखं नाही ना. त्यांचं नुकसान होणार आहे खरंय. ऐकू दे त्यांना. आता उगाच मोठमोठ्या गोष्टी नका करू. काहीतरी असं करा रामजी की आपलं सामान विकलं जाईल. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ह्या लोकांना स्वस्तामधलं पाहिजे. याने अशा डाळ आणि तांदूळ मध्ये काहीच रस नाही आहे जे राजा महाराजांच्या घरला जातं. ते म्हणतात ना, स्वस्त रडे वारंवार, महाग रडे एकदाच. लोक तर असेच बोलतात. प्रत्यक्षामध्ये तेच आणतात जे राजा महाराजांसारखे असतात. ते लोक हे धान्य नाही खाणार जे राजा महाराजांना आवडतं. हे तर स्वस्तातलंच खाणार. खाऊ देत. तुम्ही बरोबर बोलताय रामजी. म्हणजे मला वाटलं होतं की राजे महाराज जे खातात ते यांनाही खाऊ घालावं. पण नाही, मीच चुकीची होते. यांना स्वस्तच खायचंय. खाऊ दे खाऊ दे. तांदूळ घ्या, डाळ घ्या. अरे खरं बोलताय का तुम्ही? खोटं का सांगू? एकदा घेऊन तर बघा ना तुम्ही. बघू तरी. राजा महाराजा जे तांदूळ खात्यात ते खाऊन कसे लागतात. घ्या की घ्या की. किती देऊ? 1 किलो तांदूळ द्या. भीमराव, बघ, तुझा बाप खोटं बोलतोय. बघतोयस ना तू?
आणि मग सगळ्या गावात सांगत फिरतो की खरं बोलायला हवं. शेठजी, त्यांनी राजा महाराजांच्या नावावर पैक वाढवले नाही आहेत. आणि एवढा विश्वास ठेवा का ते पैक नाही वाढवणार. शेठजी, तुम्ही जे अर्ध्या किमतीत इकून चुकीचं केलं आहे त्याचं उत्तर आहे ते. आणि हाच व्यापार करण्याचा नियम आहे. जसं तुम्ही तुमचं सामान अर्ध्या किमतीत सांगून विकताय ना, तसं ते बी त्यांचं सामान चांगलं आहे असं सांगून विकतायत. अरे पण तरीही खोटं ते खोटच आहे ना. आणि तू काय वायफळ बडबड करतोयस? शेठजी, तुम्हाला नाही कळणार. आता सांगा, ह्या गोण्या इथेच ठेवायच्या का पुढे घेऊन जायच्या? चला. कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर सो काफिर बेपी. चल भाऊ, जेवण करून येऊया. ऊन बी लई वाढलंय. बाकी काम नंतर करूया. वय वय, चल दादा. चल दादा, खूप भूक लागली. काका, जे लोक महाराजांची मूर्ती बनवत होते ते लोक आता खायला गेलेत. म्हणजे यायला त्यांना आता उशीर होईल. ते जोपातूर येतील तोपर्यंत आपण महाराजांची मूर्ती लपवू शकतो. अरे पण पण काय, जर मी भीमच्या बोलण्याला सहमत नाही आहे म्हणजे मी आपल्या जातीच्या विरुद्ध झालो काय? मी स्पृश्य जातीवाल्यांसारखा झालो नाही. फक्त भीमच नाही तर मला बी हेच वाटतं की शाळेमध्ये महाराजांची मूर्ती नाही बनावी. ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही लोकांनी साथ दिली तर आपण त्यांना चांगला धडा शिकवू शकतो. मग भले काही हो, शाळेमध्ये महाराजांची मूर्ती नाही बनणार. शाळेमध्ये फक्त अभ्यास होईल, ना की महाराजांची पूजा. बरोबर बोलतोयस. महाराजांची मूर्ती बनवण्यासाठी जेवढी आडकाठी टाकता येईल तेवढी टाकायची. चला चला. गोपाळ, आता पुढे आपण काय करायचं? जोपर्यंत भीमरावला आपण एकटं नाही पाडत तोपर्यंत आपल्याला काही ना काहीतरी विचार करावाच लागेल. काही ना काहीतरी करावंच लागेल, ज्याने की हे सिद्ध होईल की भीमरावाचे विचार बरोबर नाही आहेत आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून कुणाचं भलं नाही होणार आहे. तो फक्त स्वतःचा आणि स्वतःचा हट्ट पूर्ण करतो.
चला लवकर काम पूर्ण करूया. होय दादा, चल करूया. अरे मूर्ती कुठे गेली? अरे इथंच होती की. या बाला थांब. हं? थांब 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 म्हटलं ना. थांब 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 बाळा थांब. सांग का मूर्ती कुठे ठेवली? गप गुमान सांग मूर्ती कुठं आहे, नाहीतर तुझ्यासाठी चांगलं नसल. मला नाही माहित. ये बघ बाळा, आज तू जित्त राहणार नाही. बाजूला वा. अरे थांब रे बाळा, तू आज जित्त राहायचं नाही बघ. अरे थांब बाळा थांब. बाळा थांब, आज तुला अरे सोडणार थांब नाही. नाही, ए. खूप मार खाशील थांब. बाळा. तुम्हासनी काय माहितीये भीमाच्या बाबतीत? तुम्हासनी माहितीये की एका स्पृश्य जातीतली बाई जेव्हा थंडीत कुडकुडत होती तेव्हा भीमानं तिला घोंगडी दिली होती. तिला आपल्या घरी घेऊन आला होता. समाजाशी भांडून त्या बाईला आमच्या घरात राहायला दिलं होतं. तुम्हासनी माहितीये एक पोरगी जेव्हा विधवा झाली तेव्हा तिची वेदना फक्त भीमाला कळली. पण ताई अशी कवापर्यंत राहील? ताईची काय चूक आहे? मेलय तर कोणी दुसरेच, आणि त्या बदल्यात दुसरं कोणाला मरायची काय गरज आहे? आणि तिला त्या दलदलीतून बाहेर काढलं. माधवीताई पुण्याला जाईल, सावित्रीबाई फुलेंच्या विधवांच्या आश्रमात. तुम्हासनी हे माहितीये एका सासू सासऱ्यांनी हुंड्यासाठी आपल्या सुनेला मारून टाकलं होतं आणि बाहेर फिरत होते. तेव्हा त्या सासू सासऱ्यांना भीमाने शिक्षा दिली होती आणि त्या बाईला न्याय मिळवून दिला. आम्ही तुझ्या पहिल्या बायकोला जाळलं आणि दुसऱ्या बायकोचा गळा दाबून टाकला. तुला हुंडा हवा होता ना? काय करणार होतो मी तुझ्या हुंड्यासाठी? तुझ्या बायकांना मारत राहिलो मी. यासनी अटक करा. यांनी समद्यांच्या समोर स्वीकार केलाय का यांनीच त्यांच्या दोन्ही सुनांचा जीव घेतला आहे? तुम्हासनी माहिती आहे जेव्हा आमच्याकडनं हवा पाणी हितवर की जमीन बी हिसकावून घेतली तेव्हा भीमाने आमासनी आमच्या हक्कासाठी लढणं शिकवलं. आता जे चालले त्याचाच विचार करतो, ज्यामुळे मी समज बदलू शकेन. जो कायदा आज नाही आहे आणि जी बंधनं आज तुम्हा समद्यासनी जाणवत नाही आहेत ना, ती उद्याला जाणवतील. बंधनं असतील पण ती कुणाच्या बी स्वातंत्र्यावर नसतील. आणि कायदा बी जो अशा लोकांनी थांबवू शकेल आणि त्यांना शिक्षा बी देऊ शकेल. तुम्हासनी माहिती आहे की भीम कुणी साधा माणूस नाही. आमचा विश्वास आहे. घरात समद्यात लहान आहे पर समद्यांचा विश्वास आहे तो. तुम्हासनी काय बी माहित नाहीये भीमाच्या बाबतीत. आधी जावा आणि भीमाच्या बाबतीत माहिती काढून या. ए बाळा थांब, बाळा थांब. बाळा बाळा पळू नको, थांब. बाळा थांब. ए, बाळा थांब. थांब. हे काय चाललंय? काय झालं? आम्ही मूर्ती बनवत होतो पण याने मूर्ती कुठेतरी लपवली आहे. सांग कुठे ठेवली आहे? तुम्ही मला मूर्ती उचलताना बघितलं नाही ना? मग का माझ्या मागे पडलात? अरे मूर्ती गायब आहे आणि त्या वेळेला तूच होता तिथं. याचा अर्थ काय समजायचा आम्ही? सांग मूर्ती कुठं आहे, नाहीतर तू जित्त राहणार नाही. मला नाही माहित. तू असं ऐकणार नाहीस. तुला धडा शिकवावाच लागेल. बाळदादा माझ्या समाजाचे आहेत आणि त्यांच्या विरोधात उठणारा प्रत्येक हात माझ्या विरुद्ध असेल आणि मी याचा विरोध करणार. अरे नका मारू मारू नको, सोड मला. अरे नको मारू या. अरे सोड रे.
धन्यवाद गोपाळ. बाळदादा, धन्यवादची काही गरज नाहीये. हे तर माझं कर्तव्य होतं. आज काही कमाई झाली नाही म्हणून पैसेही मिळणार नाही. आणि जसं तुमच्या बापाने खोटं बोलून आमचा धंदा बसवलाय ना, तसाच काहीतरी उपाय उद्या विचार करून या, म्हणजे आपली विक्री उद्या जास्त होईल. पण आज जेवढं धान्य ऐकलं गेलंय त्याचं काहीतरी पैक द्या ना. चला जा घरी, आज काही पैसे मिळणार नाहीत. पण जा. भीम, आपण ही नोकरी सोडून देऊ. वचन बिचनचा काय बी अर्थ थोडी आहे की आपण ह्याची सारखी चाकरी करत राहू. आनंद दादा, आपण कुठे बी काम केलं ना तरी कोणी ना कोणी आपल्यासनी असंच वागवणार. आता बघूया पुढे काय होतं ते. महाराज, हे खूप क्लेशदायक आहे. त्या लोकांची एवढी हिंमत वाढली की तुमच्या बनवलेल्या मूर्तीला उचलून घेऊन गेलेत. महाराज, तुम्ही फक्त आज्ञा द्या. मी तर म्हणतो त्या लोकांनी एकेकाला पकडून मारूयात आपण. ते समज सांगून टाकतील आपल्यासनी. पण महाराज, त्या गोपालने या 2 मूर्तिकारांची जी अवस्था केली आहे ना, ते देखील आपण सहन करू शकत नाही. ठीक आहे, आता तुम्ही दोघेही निघा. जेव्हा गरज पडेल तुम्हाला बोलवून घेऊ. प्रश्न हा थोडीच आहे की आपण तिघांनी मिळून एक किती पैक कमावले. तर प्रश्न हा आहे की आपण सगळ्यांनी मिळून किती पैक कमावले. आज म्या पैक कमावलं आणि जे माझं आहे ते तुम्हा समद्यांचं आहे. हे गे बाळा. आनंद, चला. महाराज, त्या दगडचोर लोकांचं काय करायचं? हा विचार करण्यापेक्षा असा विचार करणं गरजेचं आहे की गोपाळ आपल्या जातीतला आहे आणि तरीही गोपाळने आपल्या जातीतल्या 2 मजदूरांना बेरहमीने का मारलं. महाराज, तेच तर आमच्या ध्यानात येत नाहीये. तोच जिंकतो जो परिस्थितीला अनुसरून निर्णय घेतो. गोपाळने जे केलं त्यात एक संदेश होता आणि तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. त्याने एक संधी तयार केली ज्यामुळे आपण भीमाचा पराभव करू शकतो आणि भीमरावाच्या जागी त्या अस्पृश्य समाजाचा नेता म्हणून गोपाळला उभं करू शकतो. कुणाला काही कळो किंवा न कळो, पण महाराज त्यांना चांगलंच समजतं. ते समजले असतील की मला काय हवंय आणि मी असं का केलं. बाळाला मित्र बनवायचा एक छोटा उद्देश होता, पण मोठा उद्देश काही वेगळाच आहे.